निश्चितून आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन अनेक ठिकाणी तर सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी आंदोलन पेटतं पण आहे आणि मुख्यमंत्री धनगर आणि धनगरचा GR काढण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला वाटतं का ते होईल आणि तुमचं काय म्हणणं? धनगर समाजाची जी मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे, मला पक्क त्यातलं माहीत नाही, म्हणजे पूर्ण माहिती आहे पण पूर्ण नाही. धनगर समाजाचं आरक्षण आहे ते संविधानिक पद्धतीने असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची मागणी योग्य आहे, ती त्यांच्या मुलांना एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही धनगर बांधवांची मागणी योग्य आहे. पण तुम्ही म्हणलात तसं की आदिवासी समाजही विरोध करायला लागला की आमच्या एसटी आरक्षणात येऊ नका. बहुतेक एसटी आरक्षणात त्यांना वाटत असेल आदिवासी बांधवाला की हे आमच्या ताटात येऊन जेवायला लागले. त्यांना वाटत असेल बहुतेक असं की आमच्या ताटात यायला लागलेत, हे खायला लागलेत, आमच्या ताटात येऊन आमचं आरक्षण खायला लागले. म्हणून एखाद्या वेळेस आदिवासी बांधवसुद्धा आंदोलनात उभा राहायची तयारी करायला लागला वाटतं की त्यांनाही दिसतं आहे की आपल्या ताटात धनगर जेवतो आहे. जसं मराठा ओबीसी वाद सुरू झाला पॉलिटिकल, तसं आता धनगर आदिवासी वाद पॉलिटिकल सुरू झाला आहे. ही आधीची चूक आहे का त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात की हा काहीतरी ज्यावेळेस दिलं गेलं आरक्षण त्यावेळेस हे असे मुद्दे लक्षात घेतले गेले नाही? आरक्षण हा एक तर राजकीय मुद्दा नाही आणि वादाचा पण नाही. याला सामंजस्य लागतं, मनाचा मोठेपणा लागतो आणि माणुसकी जपणारा विचार मनात असला पाहिजे, मग तो कोणीही असो. सगळं पाहिजे तर मलाच, या द्वेषानं या ईर्षेनं प्रेरित झालेला छगन भुजबळसारखा माणूस नसायला पाहिजे. सगळं पाहिजे तर मलाच पाहिजे. माणुसकी धर्मातून एक भावना जाणली पाहिजे, एक जाणून घेतलं पाहिजे की आरक्षण ही वादाचा विषय नाही आहे, राजकारणाचा विषय नाही. ती एक राज्य केंद्राची सुविधा आहे. जसे स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते तसे दुसऱ्यालाही स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते. त्या भूमिकेतून आरक्षणाकडे बघितलं पाहिजे. पण आरक्षण म्हणजे निवड राजकारण यांनी धरलं आहे आणि आरक्षण म्हणजेच पूर्ण शत्रुत्व असा एक त्यांनी अजेंडाच बांधला आहे त्या छगन भुजबळनं. आरक्षण ही एक या समुदायाने घेतलं पाहिजे, त्याही घेतलं पाहिजे, जो मागास आहे त्यालाही मिळाला पाहिजे. मग त्याच्यात जात नाही तोलली पाहिजे. हे डायरेक्ट जात तोलतात. मराठ्यांना आरक्षण मागितलं नाही द्यायचं, म्हणजे मागास असला तर नाही द्यायचं. मुसलमानांनी मागितलं नाही द्यायचं. हे जात तोलीत धडक. हे सुविधा किंवा माणुसकी धर्म किंवा लेकरांना लागतं आहे आरक्षण जसं आपल्याला लागतं तर दुसऱ्याच्या लागत असेल हे नाही शोधत. ही वादाचा विषयच नाही आहे. पण हे राजकारणी लोक ना, ज्यांच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी गरीब मारेत आणला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.